नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। श्रेयान द्रव्यमयाद्यज्ञाश ज्ञानयज्ञ परंतप। सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते। देखे परमात्म सुखनिधान साधावया योगी जन। जेन विसंबिते अंजन उन्मेष नेत्री। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। हा विचार किंवा चिंतनाचा भाग पाहत असताना श्रेय प्राप्तीची शास्त्रामध्ये जेवढी काही साधनं सांगितलेली आहे, प्रामुख्याने 2 प्रकारचा मनुष्य विचार करतो। काही जण प्रेयाची प्राप्ती करतात, तर दुर्मिळ असणारे साधक श्रेयाची प्राप्ती करतात। प्रेयाची प्राप्ती करणं म्हणजे प्रिय विषयाची प्राप्ती करणं, आणि श्रेय शब्दाचा अर्थ होतो मोक्षाची प्राप्ती करणं। मग श्रेयाचा आणि प्रेयाचा विचार करत असताना प्रेय प्राप्तीचे प्रयत्न करणारे अनेक जण आहेत, पण श्रेय नाम मोक्षाची प्राप्ती करणारे दुर्मिळ आहे। भगवान म्हणतात, ज्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे त्याला इहलोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत असलेल्या सगळ्या भोगांचा परित्याग करावा लागतो, आणि तो साधक करतोही। 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, पैभव स्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञाना वळघले। पुढती नयो या निघाले पैजा जेथ। किंवा ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घाली ती मागा। ब्रह्मपद असेल, स्वर्ग असेल किंवा संसारातलं कोणतंही पद असेल, या सगळ्या पदांच्या प्राप्तीला प्रेय प्राप्ती असं म्हणतात। आणि ज्या ठिकाणी गेल्यानंतर किंवा ज्या पदाला प्राप्त केल्यानंतर पुनरावृत्तीला यावं लागत नाही किंवा संसार म्हणजे जन्माला यायची गरज पडत नाही, अशा असणाऱ्या स्वरूपाला श्रेय असं म्हणतात। आणि ते श्रेय फक्त आपलं मोक्ष स्वरूपच आहे। म्हणून श्रेयाच्या प्राप्तीकरता शास्त्रामध्ये जेवढी म्हणून साधनं सांगितली, त्या सगळ्या साधनांना यज्ञ असं म्हणतात। काल आपण त्याचा विचार केलेलाच आहे, किंवा 2-3 दिवसापासून आपण तो विचार करत आहोत। मग त्या श्रेय प्राप्तीच्या यज्ञामध्ये सुद्धा म्हणजे साधनामध्ये 2 प्रकार आहे। एक आहे मुख्य साधन, बाकीचे आहे गौण साधन, किंवा त्याला यज्ञाच्या भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर एक आहे मुख्य यज्ञ आणि बाकीचे आहे गौण यज्ञ। या सगळ्या यज्ञांचा विचार वेदामध्ये आलेला आहे। भगवान म्हणतात, मी स्वतःच्या मताने हे सांगत नाही। एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे। कर्मचान विद्यितान सर्वान नैवं ज्ञात्वा विमोक्षसे। ही सर्व प्रकारची यज्ञ वेदाच्या द्वारे वेदाच्या मुखातून अतिशय विस्ताराने प्रतिपादन केलेले आहे। पण जरी या सर्वांचं वेदाने प्रतिपादन केलं, प्रमाण म्हणून या सर्वांचा विचार जरी आपण केला, तरीसुद्धा हे सर्वच्या सर्व यज्ञ कर्मजान कर्मापासून निर्माण होणारे आहे। प्रत्येक यज्ञामध्ये कायिक वाचिक किंवा मानसिक प्रकारचं कर्म लागतं, आणि कर्मापासून जर एखादं फल निर्माण होत असेल तर शास्त्राचा सिद्धांत असा आहे, यत् कृतकम तद अनित्यम। जेही कर्मापासून निर्माण होतं ते सर्वच्या सर्व फल अनित्य स्वरूपाचं असतं, आणि मुमुक्षुला नित्य फलाची अपेक्षा आहे। त्यामुळे कर्मापासून जे मिळतं ते जर अनित्य असेल तर त्या कर्मसाधनाची तो अपेक्षा करणार नाही, उपेक्षा करेल। तो का म्हणे, त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत। त्यामुळे त्याची तो अपेक्षा करणार नाही। मग कर्मजान हे सगळे जरी यज्ञ असेल, त्याच्या फलाची नाही अपेक्षा करणार, पण त्या साधनांचा तिरस्कारही करणार नाही। कारण ज्याला नित्य फलाची प्राप्ती करायची असेल, नित्य फल म्हणजे मोक्षफल, ज्याच्यामध्ये परमानंद आहे आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आहे, त्याला मोक्ष म्हणतात। त्या मोक्ष नावाच्या नित्य फलाची अपेक्षा असेल तर त्याला ब्रह्मज्ञान संपादन करावं लागतं। ब्रह्मज्ञान जर अंतःकरणामध्ये राहायचं असेल तर त्या अंतःकरणामध्ये वैराग्य असावं लागतं। विरक्ती वाचून कही
ज्ञानासी तगणे नाही, ज्ञानासी तगणेची नाही, चकाराने सांगितलं आहे. जोपर्यंत अंतःकरणामध्ये विरक्ती नाही तोपर्यंत अंतःकरणात ज्ञान तगच धरू शकत नाही, अर्थात राहू शकत नाही. म्हणजे वैराग्य हे अपरिहार्य आहे आणि ते वैराग्य प्राप्त होण्यासाठी ईश्वराचा आपल्याला प्रसाद व्हावा लागतो आणि ईश्वराच्या प्रसादासाठी निष्काम कर्म करावं लागतं. याचा अर्थ काय झाला, जरी कर्मापासून नित्य फळ मिळत नाही मोक्ष, तरी पण नित्य फलाकरता कर्म थोडं का होईना सहकार्य करतच की नाही. मग ते वैराग्य प्राप्तीद्वारे असेल किंवा अंतःकरण शुद्धीद्वारे असेल. भगवान म्हणतात हे सर्व यज्ञ कर्मजान आहे. वेदांनी यांचा विस्तार केला, पण त्या विस्ताराची आपल्याला अपेक्षा नाही. जे आपल्याकरता योग्य असेल त्याची निवड करावी आणि आपल्या साधनेचा प्रारंभ करावा. काल आपण विचार केला, वेदाचं प्रामाण्य आहे. मानवाच्या बुद्धीमध्ये भ्रम असतो रज्जू दिसतो सर्प, त्याला म्हणतात भ्रम. मानवाच्या बुद्धीमध्ये प्रमाद असतो, माहिती असतं पण मुद्दाम चूक करतो. एखाद्याला माहिती आहे आपल्याला आंबट खाल्लं की खोकला लागतो, तरीसुद्धा जाणून बुजून दही खातोच, याला प्रमाद म्हणतात. करणापाठव, करण म्हणजे इंद्रिय, इंद्रियांच्या ठिकाणी असामर्थ्य असेल तर त्याला करणापाठव असं म्हणतात. आणि विप्रलिप्सा म्हणजे फसविण्याची बुद्धी, हे मानवाच्या बुद्धीमध्ये असते. किंबहुना ज्याच्यामध्ये बुद्धी असते त्याला तर मानव म्हणतात, त्याला फसविण्याची बुद्धी म्हणून जन्म मिळाला, तो भाग सोडून द्या. हे 4 प्रकारचे मानवाच्या बुद्धीतले दोष वेदामध्ये नाही, म्हणून वेदाला अपौरुषेय शब्द राशी म्हणतात. म्हणजे वेद शुद्ध आहे. भ्रम, प्रमाद, करणापाठव आणि विप्रलिप्सा या 4ही दोषातून विवर्जित असणारा शब्द प्रमाण संपन्न वेद आहे. म्हणून आपल्याकडं वेदनिष्ठा महत्त्वाची आहे बरं. वेदाचा कधीही अपमान चालणार नाही आणि वेदाच्या बाबतीमध्ये पराकोटीची श्रद्धा असावी लागेल. ज्ञानोबाऱ्यांचं 16व्या अध्यायातलं व्याख्यान बघा. तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. आपली भारतीय संस्कृती वेद प्रामाण्यावर आधारित आहे आणि जोपर्यंत आपल्या अंतःकरणात किंवा संस्कृतीमध्ये वेदाचा अतिशय गौरव असेल तोपर्यंत आपली संस्कृती सगळ्या जगाचं नेतृत्व करेल विश्वगुरू म्हणून. काही लोकांना हे कळालं म्हणून काही लोकांनी आपली असणारी वेदनिष्ठा भंग करण्याकरता अनेक प्रकारचे खोटे खोटे इतिहास रचले आणि त्याचा बराचसा परिणाम आपल्या मनावर झालाही, पण तो आपल्यावर तरी कमी होऊ नये. आपली वेदैक निष्ठा फार महत्त्वाची आहे. प्रमाण वेद आहे, वेद प्रमाणच आहे आणि त्या वेदाने जरी प्रतिपादन केलं तरी पण वेद कर्मही सांगतो, उपासना प्रतिपादन करतो आणि तत्त्वज्ञानाचाही गौरव करतो. यातून निवड कोणाची करावी, भगवंतांनी 33व्या श्लोकामध्ये सांगितलं. श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञाश ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे परंतप, हे पार्थ असे 2 संबोधनं वापरले. शत्रूंना ताप देणारा परंतप आहे आणि पृथा हे कुंतीचं नाव आहे, तिचा तू पुत्र असल्यामुळे हे पार्थ द्रव्यमयाद यज्ञात, द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेयान, ज्ञानयज्ञ सर्वात श्रेष्ठ आहे. का बरं? कारण सर्वम अखिलम कर्म ज्ञाने परिसमाप्यते. कोणत्याही प्रकारचं शिल्लक न राहता सर्व प्रकारचं कर्म त्याची समाप्ती ज्ञानामध्ये होते, म्हणजे ज्ञानामध्ये पर्यवसान होतं. जसं मंदिराचं बांधकाम केलं की त्याचा शेवट कुठं होणार? कळसामध्ये. गंगा वाहत चालली तर शेवट कुठं? समुद्रामध्ये. आणि 16वा कस लागला की सोन्याचं शुद्धीकरण होऊन जातं. तसं आत्मज्ञान प्राप्त झालं की सगळ्या कर्माचा शेवट होतो. सगळ्या कर्माचा शेवट करणारं पर्यवसित होणारं ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. यावरच्या आपण 1-2 ओव्या पाहिल्या. 160 क्रमांकाची ओवी आहे. देखे परमात्म सुख निधान साधावया योगी जन जेन विसंबिते अंजन उन्मेष नेत्री. या 60 क्रमांकाच्या ओवीच्या उत्तरार्धामध्ये सर्वनाम आलं ना, जे न विसंबिते अंजन उन्मेष नेत्री, जे हे सर्वनाम आहे.
ते मराठी व्याकरण इतकं महत्त्वाचं आहे संत वाङ्मयासाठी. पहिल्या वर्षामध्ये फार अभ्यास केला पाहिजे. ज्याचं पहिलं वर्ष चांगलं आहे म्हणजे व्याकरण असतं ना संस्थेमध्ये, मग ते मराठी व्याकरण असेल किंवा संस्कृत व्याकरण असेल ते घोकलं पाहिजे. रामः रामो रामाः प्रथमा, भवामी भवाव भवामः, धातू शब्द हे सगळ्या काळामध्ये चालवता आले पाहिजे. त्याची उपयोगिता फार आहे. नामाच्या ऐवजी जे वापरलं जातं त्याला सर्वनाम म्हणतात. जसं की राम गावी जातो, तो परत माघारी येत नाही, तर दुसऱ्या वाक्यामध्ये तो असं सर्वनाम वापरलं की नाही, मग तो पदाने कोण घ्यायचा? पहिल्या वाक्यामध्ये जो महत्त्वाचा आहे तो राम घ्यायचा. राम गावी जातो आणि तो परत येत नाही. दिवाळीच्या अगोदरच जातो राम, परत लवकर येत नाही कार्तिकी झाल्याशिवाय, सोडून द्या विषय. पण नामाच्या ऐवजी वापरलं जातं त्याला काय म्हणतात? सर्वनाम असं म्हणतात. आणि सर्वनाम हे पूर्वप्रधान पदाचं ग्रहण करतं किंवा पुढे येणाऱ्या एखाद्या महत्त्वाच्या पदाचं ग्रहण करतं. कशाकरता विस्तार केला आहे? 160 क्रमांकाच्या ओवीच्या उत्तरार्धामध्ये जे असं सर्वनाम आलं की नाही, मग जे या सर्वनामाला ते या सर्वनामाची अपेक्षा असते. सगळ्या ओव्या पाहायच्या, पाहू नका, फक्त 65 क्रमांकाची ओवी पाहायची आणि त्याच्या सुरुवातीला चालू आहे बघा, ते गा ज्ञानपै बरवे. याचा अर्थ काय होतो? आता जवळपास 60व्या ओवीपासून तर 64 ओवीच्या पूर्ण पदापर्यंत या 5 ओव्यामध्ये जे जे असं येतं त्या सगळ्या जे या सर्वनामाचा ते अर्थात ते ज्ञान इथपर्यंत संबंध आहे. म्हणून जे अंजन, इथं त्याला अंजन म्हटलं आहे, त्याला 65व्या ओवीमध्ये ज्ञान असं म्हणतात. आणि एकत्र शब्द केला तर अर्थ काय होईल? ज्ञानांजन असा अर्थ करायचा. व्याकरण फार महत्त्वाचं आहे. व्याकरण लावता आलं ज्ञानेश्वरीमध्ये, सगळ्या ओव्यांचा अर्थ लावता येतो. फक्त कमीत कमी मग 1000 ओव्या ऐकल्या पाहिजे. त्या कशा लावायच्या, त्याचा अन्वय कसा करायचा. जो व्यक्ती सातत्याने कमीत कमी 1000 ओव्या तरी ऐकेल, कमीत कमी, बरं जास्तीत जास्त मग 9000 तर ऐकल्याच पाहिजे, पण 1000 ओव्या ज्याने ऐकल्या चांगल्या प्रकारे, त्या पदांचा अन्वय, सर्वनामाची शक्ती, असं ज्याला ते हातवटे आले त्याला इतर 7-8 हजार ओव्या सहज लावता येऊ शकतात. पण ते मात्र ऐकलं पाहिजे आणि त्यात पुन्हा सातत्य पाहिजे. अभ्यास त्यालाच म्हणतात जे वारंवार गोष्ट केली जाते. सातत्य महत्त्वाचं असतं. सातत्याशिवाय काही मिळत नाही. वारंवार ते करावं लागतं. नाहीतर मग महिन्यातून एक पाठ ऐकायचा आणि रविवारी गैरहजर राहायचं, ते नाही चालत. तर सातत्य महत्त्वाचं आहे. यावर ज्ञानोबा एक रूपक करतात. 160 ओवीमध्ये ज्ञानोबा म्हणतात, परमात्म सुख हे निधान आहे, ठेवा आहे. आणि ज्याला जमिनीत पुरलेला ठेवा प्राप्त करायचा असेल तो व्यक्ती काही गोष्टीने संपन्न असावा लागतो. या ओळीचा थोडासा विस्तार करतो म्हणजे लक्षात येईल. जमिनीत पुरलेलं धन जर एखाद्या व्यक्तीला प्राप्त करायचं असेल तो पहिल्यांदा तो भाग्यवान असावा लागतो. त्यातही पुन्हा तो पायाळू असावा, त्याला डोळा असावा, नाहीतर मग अंजन थोडीच कानात घालता येतं. डोळाही असावा लागेल की नाही त्याला. आंधळा असेल तो उपयोगाचा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला दिव्यांजनही प्राप्त व्हावं. ते तर सदैवा आणि पायाळा. वरी दिव्यांजन होय डोळा, मग देखे जैसे अवलिळा पाताळ धने. पाताळ म्हणजे काय? जमिनीमध्ये पुरलेलं धन त्याला सहज प्राप्त होतं. भाग्यवान असावा. पायाळू, सर्व जीवाचा जन्म होत असताना वेगळ्या क्रमाने होतो आणि त्याचा जन्म पायाकडून झाला म्हणून त्याला पायाळू असं म्हणतात. असे हजारोमध्ये एखादा व्यक्ती असतो, पायाळू आहे, पुन्हा भाग्यवान आहे, करंटा नाही, डोळाही चांगला आहे आणि भाग्ययोगाने दिव्यांजन त्याच्या डोळ्यात घातलं की त्याला जमिनीतलं धन जमीन बाजूला न सारता दिसतं. मी असं ऐकलं आहे, मला खरं माहिती नाही सगळं, मी काही प्रयोग नाही केला. निसर्गामध्ये पळस येतो ना, पळसाला फुलं कसे लागतात? तांबड्या वर्णाचे. असं म्हणतात मला माहिती नाही म्हणून मी फक्त ऐकून सांगतो. असं म्हणतात निसर्गामध्ये पांढरं पळस लागणारं एक झाड आहे. त्या पळसाच्या झाडाला पांढरेच फुलं लागतात. दुर्मिळ असतो.
आणि त्याची काडी ज्याच्या हातामध्ये असेल तो जरी पाळीव नसेल तर त्याला जमिनीतलं पाणी दिसतं, पाणी दिसतं आणि धनही दिसतं. आता तुम्हाला हे सांगितल्यामुळे तुम्ही ओवी नाही ऐकणार, पळस कुठं असेल बा असं इतक्या लांब जाऊ नका. आता मी ऐकलेलं सांगतोय, नाही तर तुम्हाला पत्ता दिला असता मी. तो विषय सोडून द्या, असेल काही माहिती नाही आपल्याला, पण ऐकलं मी एका जुन्या व्यक्तीकडून म्हणून सांगितलं. आता ती पळसाची काडी कोणाला मिळते नाही मिळते आपल्याला काय माहिती, पण पायाळू व्यक्ती, गावाकडे पायाळू व्यक्तीचा उपयोग काय आहे, पाणी पाहणं. मग त्याला जमिनीतलं पाणी कळतं. किंवा ते नारळ असतं ना, ते नारळ पण अतिशय वेगाने फिरतं बघा, ते फेकून देतं ते नारळ बाजूला, ते दिसतं. पण ते प्रयोग आहे, तो विषय आपला नाही, आपल्या ज्ञानेश्वरीकडून घ्यायची. आपलं हे धन आहे परमार्थ महाधन. नाशिवंत धनाच्या पाठीमागे जर तुम्ही असता तर इतके सगळे आलेत नसता. परमार्थ महाधन आहे. जसं व्यवहारातलं जमिनीमध्ये पुरलेलं धन सापडण्यासाठी पायाळू व्यक्ती असावा लागतो, आणि ज्याप्रमाणे तो आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचं विसरत नाही. जुन्या काळामध्ये लहान मुलांच्या डोळ्यामध्ये अंजन किंवा काजळ घालायचे. आता हल्लीच्या काळात ते प्रकार खूप कमी झाले, जवळपास नाहीच राहिले. त्यामुळे दृष्टी कमी झाली ना. जुन्या लोकांची अजूनही दृष्टी चांगली आहे, अजूनही चांगली, कारण का ते अंजन डोळ्यामध्ये घातलेलं आहे. ते तुपापासून विशिष्ट पदार्थापासून तयार केलं जातं. आता त्याच्यामध्ये जर काही केमिकल वगैरे असेल तर आपल्याला माहिती नाही, पण घरी केलं जायचं अंजन. अंजनामुळे दृष्टीला तेज प्राप्त होतं. बरेच पदार्थ असे आहे ते सेवन केल्यानंतर आपली नेत्र ज्योती वाढते. मग कमी कशाने होते, मोबाईलच्या अतिरेक वापराने. जर डाटा संपेपर्यंत आपण मोबाईल सोडतच नसाल तर आपली नेत्रज्योती कसं काय वाढेल, असा तो अर्थ आहे. हे मोबाईलची स्क्रीन आहे ना, याचा ब्राईटनेस कमी जास्त होतो बघा, त्यामुळे आपले डोळे कमी जास्त प्रसारण पावतात. जे माणसं एकटक डोळ्याकडे पाहतात, मोबाईलकडे पाहतात, त्यांच्या पापण्या लवत नाही. आणि पापण्या म्हणजे काय आहे, डोळ्याला ओलावा देणारे यंत्र आहे. पापण्या खालीवर झाल्या की डोळे कोरडे, डोळे ओले होतात. पण काहीची एकाग्रताच एवढी आहे मोबाईलवर, पापण्याच लवत नाही, परिणाम डोळे कोरडे होऊन जातात. काही तर असे बहादर आहे, लाईट बंद करतात मग मोबाईल पाहतात. काहींची त्याहीपेक्षा पुढे प्रगती, चादर ओढून घ्यायची मग आत मोबाईल पाहायचा. कसं का डोळे चांगले राहणार आहे. मोबाईलचा अतिरेक वापर नसावा, ते चांगलं नाही. सोडून द्या तो विषय. नेत्र ज्योती त्यामुळे कमी होते आहे. मग आता नेत्राची ज्योती वाढायची असेल तर की अंजन घातलं की त्याला पाताळातलं धन दिसतं. तसं परमार्थामध्ये अंजन आहे. अंजन कोणतं, ज्ञानांजन. आणि ते ज्ञानांजन आपल्या या डोळ्यात नाही, बुद्धिरूपी नेत्रामध्ये घालावं लागतं. ते घालणारे सद्गुरू आहेत. आणि ज्या दैवयोग वाचणाऱ्या पुरुषाला महावाक्याच्या द्वारे तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म हे वाक्य आहे. जीवाचं आणि शिवाचं ऐक्य सांगतं त्याला महावाक्य म्हणतात. जीवाच्या, शिवाच्या किंवा ईश्वराच्या स्वरूपाचा फक्त विचार करतं ते अवांतर वाक्य आहे. आणि ऐक्य सांगत असेल तर महावाक्य. त्या महावाक्याचा उच्चार करणं म्हणजे योग्य असणाऱ्या साधकाच्या बुद्धिरूपी नेत्रामध्ये ज्ञानांजन प्रविष्ट करणं. ज्ञानोबाने त्याकरता शब्द ठेवला योगी जन, भोगी जन नाही. भोगी हा परमार्थातला अधिकारीच नाही आहे. जी आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी, ते वाचून इथीची गोडी नेनती अनेक. आत्मबोधाची आवड आहे म्हणजे ज्ञानाची आवड आहे, आणि त्या आवडीसाठी स्वर्ग आणि संसाराची त्यांनी ओवाळणी करून टाकली आहे. असा असणारा व्यक्तीच या ज्ञानाला प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा गौरव आहे. जसं एखाद्या व्यक्तीला, काल गुरुदेव डॉक्टर बाबांनी पाठामध्ये उदाहरण सांगितलं, एखादा व्यक्ती 7 दिवसाचा उपवासी आहे आणि जर त्याने पंचपक्वान्नाने भरलेलं ताट पाहिलं की जसा तो आघाशाप्रमाणे त्या ताटावर तुटून पडतो, तसं एखाद्या ठिकाणी ज्ञानाचं प्रतिपादन होत असेल किंवा ज्ञानचर्चा सत्संग होत असेल तर 7 दिवसाची उपवासी असल्याप्रमाणे आपण त्या ज्ञानचर्चेमध्ये तत्परतेनं हजर व्हावं. सहभाग इतकी मनुष्याला आवड जिज्ञासा असावी, कारण हे जीवनातले क्षण परत येणार नसतात.
आणि विद्यार्थी अवस्था म्हणजे सगळ्यात महत्त्वाची सुवर्ण आहे, सुवर्णकाळ. ज्याची विद्यार्थी अवस्था ज्याला चांगली वापरता येते तो कायम समाधानी राहू शकतो. आणि विद्यार्थी, अर्थी म्हणजे भुकेलेला, जो विद्येचा अर्थी आहे त्याला म्हणतात विद्यार्थी. विद्यार्थी वेगळा आणि भोजनार्थी वेगळा. भोजनाची अपेक्षा श्रवणार्थी वेगळा, परीक्षार्थी वेगळा शब्द असतात नाही सगळे. ते अर्थी म्हणजे कामना असणारा. ज्ञानाची अपेक्षा त्याला म्हणतात विद्यार्थी. त्यामध्ये क्षण वाया नाही घालवायचे, अशी त्या अंतःकरणात जिज्ञासा असावी. म्हणून परमात्म सुख निधान, परमात्म स्वरूप, परम म्हणजे श्रेष्ठ आणि आत्म म्हणजे स्वरूपभूत असणारं सुख, हा एक प्रकारचा ठेवा आहे. याला ठेवा का म्हटलं? यावर अज्ञानाचं आवरण आहे. जसं जमिनीमध्ये धन असेल तर त्यावर मातीचा लेप आहे, तसं आपल्या ठिकाणीच फार मोठा व्यापक आनंद आहे. पण या व्यापक आनंदावर विकाराचं, त्यानंतर विषयाचं किंवा अज्ञानाचं आवरण आहे. आणि ते आवरण जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत आपलीच आपली वस्तू आपल्याला प्राप्त होत नाही. तैसे हरपले आपण पे पावे, ती आपलीच वस्तू आहे, फक्त त्यावर आवरण असल्यामुळे लवकरात लवकर ती उपलब्ध होत नाही. परमात्म सुख निधान म्हटले ठेवा. साधावया, तो साधण्यासाठी व्यवहारामध्ये धन जर मिळवायचं असेल फक्त माती बाजूला सारून चालत नाही, माती पण बाजूला काढावी लागते. पाषाण असेल त्याच्यावरच तोही काढावा लागतो. आणि एखाद्या व्यक्तीची म्हणजे माणसाची जर त्या धनावर वासना असेल ना, म्हणजे धन पुरून ठेवलं आणि अजिबात वापरलं नाही तसाच गेला, असा एखादा मनुष्य तो धनावर असा साफ होऊन राहतो, सर्प होणी असं नाही. आणि एखादी स्त्री असेल, तिने अलंकार वगैरे ठेवलेले असेल आणि एखादा मांत्रिक काढायला गेला तर मग ती हाडळ होते. असे प्रकार आहे त्याच्यामध्ये. माणसं होतात भूत, स्त्रिया होतात हाडळ, मग ते बाजूला सारावे लागतात. मग ते कधी कधी मांत्रिकाने मंत्र उच्चार केला तर बिचारे जातात, त्यांना काही भोग द्यावे लागतात किंवा त्यांच्या काही वासना पूर्ण कराव्या लागतात. पण काही काही लय तपश्चर्यायुक्त असतात ते हाडळ वगैरे, ते मांत्रिकाच्या अंगात घुसतात, मांत्रिकाला सुधरू देत नाही. असं कधी कधी होत आहे. मंत्रज्ञ बरळ जाय तेथ का जायचा संचार होय. मंत्रज्ञ जर बरळला तर कधी कधी ते भूत सांगतात, अरे व्यवस्थित संत झाली नाही का, मी तुला मंत्र सांगतो. असं इतके ते तयार असतात, सोडून द्या तो विषय. विद्वान असतात तेही बाजूला सारावे लागतात. तसे प्रतिबंधच आहे. या स्वरूपाच्या प्राप्तीकरता हाडळ कोण असेल? माया. अनिर्वचनीय ती, सांगता येत नाही, प्रतिबंध करते आहे. विकार आहेत, विषयाचं आकर्षण आहे, अज्ञानाचं आवरण आहे. हे सगळं बाजूला करावं लागतं. म्हणून साधावया योगीजन. आणि ते योगीजन विचार करतात या जन्मातच, नाहीतर आगामी जन्मात तरी, पण प्रयत्न नाही सोडणार. देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी. साध्य महत्त्वाचं आहे. परमात्म सुख निधान साधावया, साध्य करायचं आहे ना. मग ज्याला मोठं मिळवायचं असेल त्याला त्यागही मोठाच करावा लागतो. जर अल्प त्याग केला तर अल्प भोग मिळतात. आणि परमात्म सुख ठेवा मिळवायचा असेल तर मग त्याला त्यागही तेवढाच मोठाच करावा लागतो. काल आपण एक श्लोक पाहिला ना, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पाठ झाला तो. 100 काम सोडून जेवण करावं, 1000 काम सोडून स्नान करावं, 1,00,000 काम सोडून दान करावं आणि कोटी काम सोडून हरिभजन करावं. तसाच आता एक श्लोक सांगतो. एका घराचं रक्षण होत असेल, एका व्यक्तीचा त्याग करा. गावाचं रक्षण होत असेल, एका कुटुंबाचा त्याग करा. देशाचं रक्षण होत असेल तर एक गाव सोडून द्या, एका गावावर पाणी सोडून द्या. आणि आपलं कल्याण होत असेल तर सगळी पृथ्वी सोडा. त्यजेत एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत ग्रामम जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथ्वीम त्यजेत. आत्मकल्याणासाठी सगळ्या पृथ्वीचा त्याग करायचा प्रसंग आला तरी त्याग करावा. भरतांनी केला बरं. अनुकूळ स्त्रिया पुत्र, अनुकूळ मंत्री पवित्र, अनुकूळ राज्य स्वतंत्र सर्वत्र, ते त्यजिले विचित्र भोग त्याग सगळे टाकलेले आहे. जे राज्य वैभव भोगिती त्यांचे कदा नव्हे गावी रक्ती. भरते केली नवल ख्याती शेवेला श्रीपती भोग त्यागे. हे साध्य महत्त्वाचं आहे. म्हणून बऱ्याच व्यवहारामध्ये आपण परमार्थामध्ये आपण प्रवेश केला आहे.
व्यवहारातले लोक कधी कधी आपल्याला विचलित करतात. का हो, किती दिवस राहिले तुम्ही आळंदीला? पण झाले बस 7-8 वर्ष. मग काही आहे की नाही पुढची काळजी? का असंच जीवन चालणार आहे? काही मिळवायचं आहे काही नाही? कसं तुमचं जीवन जाणार आहे? असे काही काही व्यवहारातले माणसं आपल्याला विचलित करतात. पण आपलं ठरलं पाहिजे, मला या जीवनात मिळवायचं आहे परमात्म सुखनिधान, मोठं आणि अविनाशी फळ मिळवायचं आहे. आणि त्या फळासाठी व्यवहारातले सगळे भोग जरी अनुकूल झाले, अहिकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झाली आहे इच्छेचे, परे भोगावेह न रुचे मना माझी, त्याला ते भोगाविषयी वाटत नाही. समजून घ्यावं तो योगीजन आहे. म्हणून साध्य ठरलं आहे परमात्म सुखनिधान, साधावया योगीजन. आणि कशाने मिळतं? मग त्याला एक अंजन लागतं. अंजन, व्यवहारातलं अंजन वेगळं आहे आणि परमार्थातलं अंजन वेगळं आहे. जे न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. उन्मेष म्हणजे ज्ञान, आणि ज्ञान शब्दाचा अर्थ होतो बुद्धी. बुद्धी नावाच्या नेत्रामध्ये हे अहम ब्रह्मास्मी इत्याकारक जे आत्मज्ञान आहे ते श्रीगुरूंच्या मुखातून प्राप्त होतं. आणि ते आपल्या बुद्धीमध्ये घालण्याचं किंवा आपल्या बुद्धीमध्ये धारण करण्याचं न विसंबिती, ते अजिबात विसरत नाही किंवा ते अंजन ते सोडत नाही, त्याला ते प्राप्त करून घेतात. श्रीमद भागवतामध्ये असा एक प्रसंग आला. त्या निमी नावाच्या जनकाने, ते जनकपद हे पद आहे, त्या नगरामध्ये जेवढे निर्माण झाले राजे ते सगळे विदेही, पण त्यांचं स्वतःचं नाव वेगळं, पण राजगादीनुसार सगळ्यांना जनकत्व संज्ञा प्राप्त झाली. तर त्यामध्ये निमी नावाचा जनक राजा, त्याच्या यज्ञाला प्रारंभ झाला आणि यज्ञ होत आला तर नवयोगेश्वरांनी त्याच्या यज्ञशाळेत प्रवेश केला. तर संधी मिळाली की नाही? मग त्या राजाने परिहार दिला, साष्टांग नमस्कार घातला, मधुपर्क पूजन केलं, बसायला आसन दिलं, सुवर्ण पात्रामध्ये चरण प्रक्षालन केलं त्यांचं. याला आदर म्हणतात. आदर करत असताना वरासन घातले, बैसो घातले वरासन, श्रेष्ठ आसन त्यांना बसण्याकरिता दिलं. आणि मग राजा त्यांना म्हणतो आहे, तिथला श्लोक आहे, दुर्लभो मानुषो देहो देहे नाम क्षण भंगुराहा तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शन. हा ते भागवतातला 11व्या स्कंदाचा तिथला श्लोक आहे. हा त्यांनी सांगितलं, नवयोगेश्वरांना तो म्हणतोय, महाराज मनुष्य देह अत्यंत दुर्लभ आहे, क्षणभंगूर आहे, आणि त्यातही पुन्हा देवावर प्रेम करणारे किंवा देव ज्यांच्यावर प्रेम करतो अशा आपल्यासारख्यांचा सत्संग प्राप्त होणं हेही फार दुर्लभच आहे. कारण क्षणार्ध जरी आपला सत्संग प्राप्त झाला तर संसाराच्या दुःखाच्या निवृत्तीला तो कारणीभूत ठरतो. म्हणून अतः आत्यंतिकम क्षेमम पृच्छाम भवतो नघा संसारेस्मिन् क्षणार्धोपी सत्संगस्येवधीर नृणाम. तिथला श्लोक आहे. म्हणून जर आपल्यासारख्यांचं मला दर्शन प्राप्त झालं असेल तर मी तुम्हाला माझं आत्यंतिक कल्याण कशाने होईल हे विचारेन. जुन्या काळातले राजेसुद्धा ऋषीमुनींना प्रश्न हे विचारायचे. म्हणजे किती विवेकी असेल. त्या राजाने असं नाही सांगितलं की आगामी निवडणुकीमध्ये मग मला मंत्रिपद मिळेल का नाही मिळेल. आत्यंतिकम क्षेमम, माझं आत्यंतिक कल्याण कशानं होईल हे आपण मला सांगा. कारण क्षणार्ध जरी आपला सत्संग प्राप्त झाला तर संसाराच्या दुःख निवृत्तीला तो कारणीभूत ठरतो किंवा त्यामध्ये व्यापक आनंदाची प्राप्ती होते. आत्यंतिक कल्याण विचारणं राजा तिथं विसरला नाही. आणि मग आत्यंतिक कल्याण कशाने होईल त्या राजाने 9 प्रकारचे प्रश्न विचारले. आणि भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये त्या राजाच्या 9 प्रश्नाला नवयोगेश्वराने अनुक्रमाने उत्तर दिलेलं आहे. तेव्हा आत्यंतिक कल्याण कशानं होईल? भगवत प्राप्तीनं होईल. भागवत धर्माचं पालन केल्याने, मला तो विस्तार त्याकरता नाही सांगायचा. जर महात्म्यांच्या आपल्या जीवनामध्ये योग प्राप्त झाला तर आपल्या बुद्धिरूपी नेत्रामध्ये ज्ञान नावाचं अंजन प्राप्त करण्याचं ते विसरत नाही. म्हणून त्यांना तो प्रश्न विचारला पाहिजे. व्यावहारिक नाही, पारमार्थिक. जे न विसंबिते अंजन उन्मेष नेत्री. आता ज्ञानोबा 60व्या ओळीमध्ये जे अंजन उन्मेष नेत्री न विसंबिती, जे हे सर्व नाम आहे त्यातून अंजन घ्यायचं, ज्ञानांजन.
ते अजिबात विसरत नाही. पण का हो, हे ज्ञानांजन एवढं महत्त्वाचं आहे का? ज्ञानोबा म्हणतात हो, हे ज्ञानांजन म्हणजे आतापर्यंत केलेल्या साधकाच्या सगळ्या साधनेचं फल आहे. फळ एखाद्या व्यक्तीला श्रम केल्यानंतर, कल्पना करा, दूध तापवलं चांगलं, बदामी रंग येईपर्यंत मातीच्या डेऱ्यामध्ये, त्यालाच ते गोवऱ्याची खांड लागतात. चुलीवर सकाळी ठेवलं 10 वाजता, 4 वाजेपर्यंत तापू द्यायचं. असा बदामी रंग येतो, त्याला साय तयार होते. साय बाजूला काढली की तुपाचे काही काही थेंब पण त्याच्यातून मिळतात. मातीच्या भांड्यामध्ये ताकद आहे तेवढी, आणि ते चांगलं मंद आगडीवर तापू द्यायचं. अशा दुधाला विरजण लावलं, दही चांगलं तयार झालं, दह्याचं घुसळण केलं, मंथोनी नवनीता, उदाहरण आहे बरं हे सगळं. मंथोनी नवनीता एवढा दृष्टांत आहे 2 शब्दात. तैसे ज्ञानंत सिद्धांत आहे. अशा दह्याचं मंथन केलं आणि लोणी प्राप्त झालं. श्रम आहे की नाही? हे सगळे श्रम केले एका व्यक्तीने, आणि लोण्याचा गोळा त्याच्या हातात आला, त्याने तो टाकला आणि मग हात चाटायला सुरुवात केली. हे जसं त्या व्यक्तीचं अविचारी कृत्य आहे. लोण्याचा गोळा मिळाला, तो दिला टाकून, आणि नंतर हातालाच फक्त तो सेवन करत बसला. हे जसं अडाणीपणाचं आहे, तसा एखादा व्यक्ती आळंदीत आला, त्याच्या जीवनामध्ये ग्रंथाचं अध्ययन करण्याचा योग आला, लोण्याचा गोळा हातात आला, तो दिला सोडून आणि दुसरी साधना करू लागला. की ज्याला करमलेली न्याय असं म्हणतात. म्हणजे लोण्याचा गोळा दिला टाकून आणि बाकीचे कामं करत बसला. तर हा जसा दैव दुर्विलास आहे, हे जसं योग्य नाही, तसं ज्ञान श्रवण करण्याचा योग आला. आणि एखादा व्यक्ती जर स्वतःच्या बुद्धीने किंवा दुसऱ्याचं ऐकून जर विन्मुख होत असेल, तर मग त्याला कोण काय करणार आहे? जसं की ज्ञानोबा म्हणतात, नामासे विन्मुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी. हे जसं घडावं तसंच आहे. सगळ्यात मोठा गौरव वाटावा आपल्याला आपल्या साधनेचा. आपण आळंदीत राहतो, हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. सगळ्यात सत्संग करत राहणं, संतांच्या सान्निध्यात जाणं, श्रवण करणं, अर्थचिंतन करणं, पारायण करणं, पठन करणं, हे सगळं काही योग आहे. हा टाकायचा नाही. नाना अमृताच्या सागरी बुडीजे, मग तोंडा का वज्रमिठी पाडीजे, आणि मनी तरी आठवीजे थिल्लो रोदकाते. हे ऐसे कासया करावे, जे अमृतीरी कोणी मारावे, ते सुखे अमृत होणे का नसावे अमृता माझे. एका व्यक्तीला योग आला, योग चांगला, अमृताच्या सागरामध्येच पडला बिचारा. कसा पडला काय मी, ते गेला असं विमानामध्ये. विमानाचा प्रवास करता करता काहीतरी मग वैमानिकांनी सांगितलं असेल की तुम्हाला जर वाचायचं असेल तर उड्या माराव्या लागतात. त्या विमानामध्ये आपण प्रवास केला की सगळ्याच्या शिटाखाली ते पॅरेशूट असतं, ते बांधता आलं पाहिजे. आपली छत्री वेगळी, पॅरेशूट वेगळं. एका जणाने उडी मारली, दैव त्याचं वाईट एवढं होतं की त्याला पॅरेशूट नाही मिळालं, पण भाग्य एवढं चांगलं होतं, समुद्रात पडला बिचारा. पडला तर पडला, अमृताच्या समुद्रात पडला. आता ज्ञानोबांनी ओवी सांगितले दृष्टांत, मला तयार करावं लागेल ना. अमृताच्या सागरी बुडीजे, तो अमृताच्या समुद्रामध्ये बुडाला आणि तो म्हणला काय माझं भाग्य हो. असं तोंडाला घट्ट मिठी मारली. आपल्या तोंडात अजिबात पाणी नाही गेलं पाहिजे, ताण लागली होती त्याला. तो म्हणला याच्यापेक्षा आमच्या गावाकडचं तळं चांगलं आहे. त्या तळ्याच्या भोवती जर खड्डा खाणला की नाही, मस्त असं गाळून पाणी येतं, माझे ताण गेले असते. पण काय माझं दैव आहे म्हणे, या समुद्रात पडलो, माहितीच नाही समुद्र अमृताचा आहे. त्या अमृताच्या समुद्रामध्ये पडावं, तोंडाला वज्रमिठी मारावी आणि मनामध्ये डबक्यातल्या पाण्याची आठवण करावी. ज्ञानोबा म्हणतात हे ऐसे कासया करावे, जे अमृतीरी कोणी मारावे. अमृताच्या समुद्रात गेलं तिथं जाऊनही मरतो आहे का? अमृत सेवन नाही करत. अमृत सेवन केलं तर अमरपणा प्राप्त होणार आहे. तसा आपला योग आहे सगळ्यांचा. तैसा फळ हेतूचा पांजरा, सांडोनिया धनुर्धरा, प्रतिती पाखी चिदंबरा, गोसाविया कानो हावे. तसं फळ हेतूचा पिंजरा आहे, तिथं पक्षाचं रूप केलं आहे. एखादा पक्षी जर असा आकाशात उडाला तर तो म्हणतो जगातले सगळे बगीचे आपले. मुक्त संचार करणारा पोपट, सगळ्या पेरूच्या बागा त्याच्याच.
डाळिंबाचे बगीचे त्याचेच, द्राक्षाच्या वाटिका त्याच्याच. पण केव्हा असा मोकळा राहणारा पोपट. पण तो ना नाही इथं मजा नाही, आपण एखाद्या पिंजऱ्यात जाऊ म्हणजे आयते डाळिंब मिळतील. अरे आयत्या डाळिंबासाठी पिंजऱ्यात अडकून घेणं शहाणपणा नाही आहे. तसं उगं थोड्याशा पैशासाठी फिरणं चांगलं नाही आहे का. अमृती हिरे कोणी मारावे, ते सुखी अमृत होणे का नसावे अमृता माझे. कधी कधी काही प्रसंग हे तुम्ही समोर आल्यास सुचतात मला. स्फूर्ती येते स्फूर्ती. देखे परमात्मा सुख निदान, साधा वया योगी जन, जे नवी संबिती अंजन उन्मेष नेत्री. ज्ञानांजन आहे आणि हे देणारे ज्ञानोबा आहे, समर्थ आहे आपल्याला. हे अंजन कोण देत आहे आपल्याला? ज्ञानोबा आहे. देतं कशाच्या माध्यमातून? ज्ञानोबा देतात कशाच्या माध्यमातून? ओव्यांच्या माध्यमातून. या ओवीमध्ये अंजनच आहे. अशी एखादी ओवी, त्या ओवीचा जर वरचा गाभा काढला, सेवा करावी लागेल बरं. मात्र ज्याची जेवढी प्रामाणिक सेवा आहे ओव्यांची, तेवढे ओवीतले अक्षर असे मोकळे होतील. मग मोकळे झाले की तुम्हाला आतला त्यातला अर्थ दिसेल. ज्ञानोबाने आपल्यासाठी जे अंजन तयार केलं आहे. म्हणून व्यावहारिक प्रगती फार नाही झाली तरी चालेल, परमार्थाचे सगळे क्षण हे आपल्याला चांगले सार्थ करता आले पाहिजे. पण थोडासा विस्तार केला याचा का? कारण साधा वया योगीजन आहेत ना, हे सगळे आपण योगीजनच आहात. गत जन्मातले काहीतरी चांगली साधना असेल म्हणूनच आपण आळंदीमध्ये राहतो आहे. आणि आपल्याला फार प्रसिद्धी नाही मिळाली तर ही आपली सर्वात मोठी पारमार्थिक श्रीमंती आहे. वाक्य परत सांगू का? आपल्याला व्यवहारातली प्रसिद्धी न मिळणं ही आपली परमार्थातली फार मोठी श्रीमंतीच आहे. म्हणून त्या प्रसिद्धीच्या पाठीमागे नाही लागायचं, इथंच राहायचं. इथंच मला असं वाटतं की बहुतेक आपल्या संस्थेमध्ये गुरुनाम गुरु भाऊसाहेब महाराज वरोलीकर त्यांचं वाक्य आहे बहुतेक, मनुष्याने इंद्रायणीतला गाळ खावा आळंदी सोडू नये, असं त्यांचं बहुतेक वाक्य चरित्रामध्ये. हे क्षेत्रनिष्ठा असावी, संतनिष्ठा, ग्रंथनिष्ठा, साधनेची निष्ठा. पुन्हा साधावया योगी जन, आपण सगळे योगीच आहात. जे न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. आता हे अंजन किती महत्त्वाचं आहे. जगात आपण केली जाणारी सगळी साधना, त्या सगळ्या साधनेचं अंतिम काय असेल तर ज्ञान आहे. ब्रह्मज्ञान बरं, व्यवहारातलं नाही. व्यवहारातल्या ज्ञानातले माणसं रडतात, शेवटी का म्हणा रडतातच ते. आणि ज्याला परमार्थाचं ज्ञान आहे तो कायम हसत राहतो, कायम. कसं आहे ते अंजन? सर्वनाम आहे बरं. आता सगळे या सगळ्या या प्रत्येक ओळीमध्ये जे जे असं सांगितलं त्या सगळ्या सर्वनामाचा ते गा ज्ञान पै बरवे इथपर्यंत संबंध आहे. किंवा 65 ओळीतलं आपण एक लक्षण घेतलं, कोणतं? बरवे ते ज्ञान. ते ज्ञान चांगलं आहे. कोणतं ज्ञान? ज्या ज्ञानाचे एवढे परिणाम होतात ते ज्ञान चांगलं आहे. मग कोणते कोणते परिणाम होतात बघा. जे धावतया कर्माची लानी, नैष्कर्म्य बोधाचे खाणी, जे भुकेलिया धनी साधनाची. या सगळ्या ओव्यांचा आता संबंध 65 ओवीपर्यंत. मी सगळ्या नाही वाचत आता, पण तुम्ही आता लावून घ्या संबंध. कधी कधी आपण सांगतो ना 2, 3, तर इथे आता जवळपास 5 ओव्यांचा एकत्र विचार आहे. 5 किंवा 5.5. मागची जर आपण अर्धी ओवी घेतली तर 5.5 ओव्यांचा हा एकत्र विचार आहे. जे नाम जे ज्ञानांजन. कसं आहे म्हणे? धावतया कर्माची लानी. लानी म्हणजे शेवट किंवा प्राप्तीचा विषय. साधक कर्म करत राहतो. वाट्याला आलेली वर्ण आणि आश्रमाने संपन्न कर्म तो करतो. पण तो कर्म कसे करतो? ज्ञानोबा म्हणतात धावतया, अत्यंत वेगाने कर्म करतोय. जो मनुष्य वेगाने चालतो त्याचं वेगाने चालणं कशासाठी असतं? बसण्यासाठी. ज्ञानोबांचीच ओवी आहे, जे चालणे वेगावतच आहे तो बैसावयाची होय. एखादा व्यक्ती अतिशय वेगाने चालत असेल, वारीमध्ये चालतात बघा, काही काही विद्यार्थी चालतात वेगाने पुढं जाऊन झाडाखाली बसतात. तर काही असे चालतात जे सकाळी निघतात सरळ मुक्कामाला, दिंडीहून काही घेणं देणं नाही त्यांना. असे जुने काही लोक, त्यांना मुक्कामाचे ठेपे माहिती असतात, ठेपा म्हणतात त्याला, ते माहिती असतात. भजन करणारे बिचारे थकून जातात आणि हे तिथं जाऊन कपडे धुतात, वाळवतात, आरामही करतात. पहिल्या पंक्तीला हजर, मग ते धावतात की नाही?
ते सोडून द्या विषय. पण विमर्श धावला की जसा बसण्यासाठी धावतो तसं अत्यंत वेगाने कर्म केलं की ते कर्म शेवटी कुठं जातं? ब्रह्मज्ञानाच्या विश्रांतीपर्यंत. म्हणून अतिशय वेगाने आपण कर्म करत राहिलो, निष्काम कर्म, पण अहंकाराचा भाव नाही, फलाचा त्याग केला आहे, अशा धावतया कर्माची लानी म्हणजे शेवट. त्या धावणाऱ्या कर्माचा शेवट कुठं आहे? ज्ञान नावाचं अंजन मिळण्यात आहे. ज्ञानाचं अंजन मिळालं की कर्माची असणारी गती संपली. नैष्कर्म्य बोधाचे खाणी. नैष्कर्म्य ज्ञान, बोध म्हणजे ज्ञान. नैष्कर्म्य म्हणजे काय? ज्या स्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कर्म करावं लागत नाही त्याला नैष्कर्म्य स्वरूप असं म्हणतात. स्वभावे धनंजया नाही कोणीची क्रिया, मनोनी प्रवादतया नैष्कर्म्य ऐसा. किंवा मी अकर्ता आहे, मी कोणत्याही प्रकारचं कर्म करत नाही, अक्रिय आहे, असा स्वरूपाचा बोध होणं त्याला नैष्कर्म्य बोध असं म्हणतात. आणि त्या बोधाची खाण म्हणजे ज्ञान नावाचं अंजन आहे. आता हे सगळी रूपकाची भाषा आहे. जे भुकेली या धनी साधनांची. धनी म्हणजे तृप्ती. मनुष्य तृप्ती प्राप्त होईपर्यंत साधना करत असतो. जसा एखादा व्यक्ती भोजन करतो, भोजनाचे स्वयंपाकाचे प्रयत्न करतो, कुठपर्यंत? तृप्ती होत नाही तोपर्यंत. आणि एकदा तृप्ती झाली की तो आता साधना करत नाही. तृप्ती झाली या जैसी साधने सरती आपैशी. तसं मोक्ष प्राप्तीकरता जी जी परमार्थातली साधना अत्यंत भुकेलेली आहे त्या सगळ्या भुकेलेल्या साधनांची तृप्ती केव्हा होते? ब्रह्मज्ञान मिळालं तर. म्हणजे साधनाचे श्रम कुठपर्यंत? ब्रह्मज्ञान हस्तगत होत नाही तोपर्यंत. साधनं भुकेलेली आहेत आणि भुकेलेल्या साधनांना तृप्ती मिळते ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीमध्ये. जेथ प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची दृष्टी गेली, जेने इंद्रिय विसरली विषय संग. जेथ जे ब्रह्मज्ञान मिळालं असता, हा सगळा गौरव ज्ञानाचा आहे बरं. श्रेष्ठ ज्ञान ते आहे की ज्यामध्ये कर्माचा शेवट होतो. श्रेष्ठ ज्ञान ते आहे जे नैष्कर्म्य बोध देतं. श्रेष्ठ ज्ञान जे आहे ज्यामुळे साधनेची तृप्ती होऊन जाते. 3 निकष पहिल्या ओळीत सांगितले. आता पुढच्या ओळीमध्ये, जेथ ज्या ज्ञानाच्या ठिकाणी प्रवृत्ती पांगुळ झाली. प्रवृत्ती म्हणजे काय? सारखं काहीतरी करत राहणं. आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की त्या व्यक्तीला काही करावंसं वाटत नाही. म्हणजे तो आळशी होतो असं नाही बरं. ब्रह्मज्ञानात आळशी नाही होत. मनुष्याला जेही काही करावं वाटतं त्याच्या पाठीमागे त्याच्या मनातल्या काम नसतात. त्याच्या अंतरांदातला लोभ त्याला काही ना काहीतरी करायला भाग पाडतो. पण ज्याच्या मनात ब्रह्मज्ञान प्राप्त झालं त्याच्यात काम राहत नाही, इच्छा राहत नाही. आणि इच्छा न राहिल्यामुळे त्याची प्रवृत्ती पांगळी होऊन जाते. त्याला काही करावंसं वाटत नाही. तृप्त झालेला मनुष्य आहे. जे तर प्रवृत्ती पांगुळ झाली. पांगुळ म्हणजे लंगडी होऊन जाते प्रवृत्ती. ते आता प्रवृत्ती संसारात प्रवृत्ती होत नाही असा अर्थ घेतला तर आणखीन चांगलं. नाहीतर मग असं नका म्हणू, आता आम्ही काल ब्रह्मज्ञान ऐकलं, आमची प्रवृत्ती पांगळी झाली, आता पाठाला जायचं नाही, हे प्रवृत्ती पांगुळ झाली असं नाही. व्यवहारातली प्रवृत्ती त्याची होणार नाही. झाली परमार्थातली तर जीवनमुक्तीचा आनंद आहे, पण त्याला काही मिळवण्याची इच्छा नाही. ब्रह्मज्ञानात हे होतं. जे तर प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची दृष्टी गेली. ब्रह्मज्ञानासाठी ते प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. यथार्थ ज्ञानासाठी शास्त्रात 6 प्रमाण मानले. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी प्रमाण. तर अनुपलब्धी हे सगळे 6 प्रमाण आहे. त्यामध्ये एक अनुमान प्रमाण आहे ज्याला तर्कशास्त्र म्हणतात. या तर्कशास्त्रामध्ये विषय प्रत्यक्ष नसतो, पण लक्षणावरून आपल्याला त्याचं ज्ञान करता येतं. जसं की यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः. वह्नी म्हणजे अग्नी. अग्नीचं प्रत्यक्ष ज्ञान नाही आहे, पण अग्नीचं ज्ञान होण्यासाठी धूर पाहतो. हा धूर त्याचा काय हेतू आहे? हेतूवरून आपल्याला साध्य मिळवता येतं. साध्य आहे अग्नी आणि त्याचा हेतू
धूर आहे. जसं धुरावरून अग्नीचं ज्ञान होतं, ही तर्काची दृष्टी आहे. पण या ब्रह्मज्ञानामध्ये प्रत्यक्ष आपल्याला आत्मप्राप्ती झाली की आता अनुमान प्रमाणाची आवश्यकता नाही, किंबहुना तो अनुमान प्रमाणाचा विषय पण होत नाही. हा तर्काची दिठी गोचर नो हे कीर्ती किंवा परमात्म तत्व कोणत्याच प्रमाणाचा विषय नाही आहे. शब्द प्रमाणाचा विषय म्हणत असताना फक्त अज्ञान आवरणासाठी तो विषय आहे, एवढा त्याचा अर्थ. तर्काची असणारी दृष्टी, हेतूची दृष्टी ज्या ठिकाणी निघून जाते तो तर्काचा विषय होत नाही, असा अर्थ घ्या. जेणे इंद्रिय विसरली विषय संग, जे ज्ञान प्राप्त झाले असता इंद्रिय तृप्त होऊन जातात आणि इंद्रियांच्या ठिकाणी तृप्ती मिळाली की इंद्रिय विषयांचा संग विसरतात. इंद्रियांना किंवा मनाला सुखाची अपेक्षा असते, ते सुख विषयापासूनच मिळालं पाहिजे असा जीवाचा आग्रह नसतो. सुख मिळालं पाहिजे एवढी फक्त अपेक्षा असते. विषयापासून सुख मिळावं अशी अपेक्षा कोणाचीच नाही. अपेक्षा फक्त सुखाची आहे. आणि जर तसं नसतं तर सुषुप्ती अवस्थेमध्ये मनुष्य सगळ्या विषयांचा त्याग करून गेलाच नसता. ज्या अर्थी गाढ झोपेमध्ये मनुष्य जातो दररोज आणि विषय तर कोणताच नाही आणि सुख तर मिळतं आहे, याचा अर्थ त्याला निर्विषय सुखाची अपेक्षा आहे, विषयाची अपेक्षा नाही. भ्रमात मनुष्याला वाटतं की मला विषयापासून आनंद मिळेल म्हणून तो आनंदाच्या पाठीमागे धावतो, म्हणजे विषयाच्या पाठीमागे. पण खरं असं आहे, विषयात आनंद नाही. ब्रह्मज्ञान ज्या पुरुषाला झालं त्याची वृत्ती अंतर्मुख होते आणि अंतर्मुख वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान झाल्याबरोबर कोणत्याही प्रकारचा उपाधी नसताना, विषय नसताना जर आनंद मिळत असेल तर वृत्ती त्या आनंदाला ग्रहण करत असल्यामुळे बाहेरच्या विषयाच्या संगाला ती विसरते. विषयातला आनंद क्षणभंगूर आहे, अल्प आहे, विनाशी आहे, पारतंत्र्यातला आहे. त्यामुळे इंद्रियसुद्धा आता त्या विषयातल्या अल्प क्षणभंगूर आनंदाला विसरून जातात. जेणे इंद्रिय विसरली विषय संग. ज्या व्यक्तीला, व्यवहारातलं उदाहरण देतो, ज्या व्यक्तीला आपल्या घरामध्ये चांगले पदार्थ खायला मिळतात तो व्यक्ती बाहेरच्या खानावळीमध्ये जेवत नसतो. तसा जो व्यक्ती आतल्या आनंदाने तृप्त होतो तो बाहेरच्या विषयाच्या आनंदामध्ये त्या आनंदाच्या पाठीमागे धावत नाही. जेणे इंद्रिय विसरली विषय संग. मनाचे मनपण गेले जेथ बोलाचे बोलकेपण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे. मनाचा मनपणा आहे संकल्प आणि विकल्प करणं. पण जर मनाला या ज्ञानाची प्राप्ती झाली ब्रह्मज्ञानाची तर मनपणाने शिल्लक राहत नाही. मन हे राम झाले, मन हे राम झाले. मनपणाने शिल्लक राहत नाही. जसा मिठाचा खडा समुद्रात गेला, मिठपणाने शिल्लक राहतो का? राहत नाही. स्वलाभ लाभलेपणे मनपणाई धरून येणे, शिवतले जैसे लवणे आपुले नीच, असा प्रकार होतो. मनाचे मनपण गेले, मन संकल्प विकल्प रहित होतं. म्हणजे मनामध्ये कोणते संकल्प येत नाही. कशामुळे? ब्रह्मज्ञानाने. जेथ बोलाचे बोलकेपण ठेले, बोलाचे म्हणजे शब्दाचे, शब्दाच्या ठिकाणी बोलकेपणा आहे. पण ज्या व्यक्तीला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तो जास्त बोलत नाही, तो शांत असतो. बरं, हे बडबड करणं हे म्हणजे उतावळेपणाचं लक्षण आहे. ज्याला खरं प्राप्त झालं तो बडबड नाही करत, तो शांत राहतो. ते पातेल्यामध्ये भात शिजतो ना, तर जोपर्यंत पूर्ण परिपक्व होतं तो बडबड बडबड आवाज करतो आणि एकदा मुरला की तो आवाज नाही करत. तसा आवाज नाही केला पाहिजे. जे तर बोलाचे बोलकेपण ठेले, शब्दाचा शब्दपणा हा निघून जातो. सगळ्यात जास्त बोलणं कोणाकडे आहे? शेषाकडं. त्याला हजार मुख आहे पण तो गप्प राहतो. बोलाचे बोलकेपण ठेले बंद पडता, जया माझी सापडली ज्ञेय दिसे. ज्या ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीमध्ये जणू काही ज्ञेय असणारं ब्रह्मतत्व सापडले दिशे, सापडल्यासारखं प्राप्त होतं. याचा अर्थ काय? कोणती वस्तू सापडत असते? जी हरवली आहे ती. आणि हरवलेली आत्मवस्तू असेल तर तो भ्रम असतो. एखाद्या व्यक्तीने कानावर आपला पेन ठेवला, पेन्सिल ठेवली,
हरवली 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 असं म्हणतो. आणि आरसा समोर आला की सापडली सापडली. अरे सापडली कुठं? होतीच जवळ, फक्त हरवल्याचा भ्रम झाला होता. तसा आत्मा प्राप्तच आहे, पण जीवाला वाटतं हरवलेला आहे. ब्रह्मज्ञान जवळ आलं की जया माझी, त्याला प्राप्तीची प्राप्ती म्हणतात. सापडले ज्ञेय दिसे, ज्ञेय जणू काही सापडल्यासारखं दिसतं आहे. जेथ वैराग्याचा पांग फिटे, ब्रह्मज्ञानासाठी वैराग्य धारण करावं लागतं अगोदर. मग वैराग्याचा पंगिस्तपणा आहे, दारिद्र्य आहे, क्लेश आहे, ते सगळे दूर होतात. आता वैराग्याचं प्रयोजन राहत नाही. ब्रह्मज्ञान मिळालं, आता वैराग्याचं जतन काय करायचं? जेथ वैराग्याचा पांग फिटे, विवेकाचाही सोस, सोस म्हणजे हाव, सोस म्हणजे उत्कंठा, विवेकाची उत्कंठा तुटून जाते. आणि जे ब्रह्मज्ञान मिळालं असता न पाहता सहज भेटे आपण पे. आपण पे म्हणजे आपणालाच, आपणच, न पाहता सहज भेटे, सहजच आपल्याला प्राप्ती होते. याचा अर्थ काय होतो? भ्रमनिवृत्त झाला की प्राप्ताची प्राप्ती सहज होते. शेवाळ दूर केलं की पाणी प्राप्तच आहे. मग ते न पाहता म्हणजे आपण आपल्याला पाहण्याचा विषय न होता, जाणण्याचा विषय न होता, सहज आपण आपल्यालाच प्राप्त होतो. आत्मस्वरूपाला आत्माची प्राप्ती होते. असं काय आहे? ते गा ज्ञान पै बरवे, ते बरवं ज्ञान आहे. मग त्या ज्ञानाच्या प्राप्तीची काय साधना, त्याचा विचार करायचा आहे. ते चिंतन आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.